हॅलो फ्रेंड्स, मागील लेक्चरमध्ये आपण जो पहिला टॉपिक आपण स्टार्ट केलेला आहे पार्ट 1 चा किंवा पेपर 1 चा, दॅट इज अँगल अँड इट्स मेजरमेंट्स. बरोबर, ट्रिग्नॉमेट्री या पॉइंट मध्ये तो फर्स्ट टॉपिक आहे. बरोबर, तर त्या टॉपिक मधला आपण पहिला जो एक्सरसाइज आहे त्यातील पहिले 2 क्वेश्चन्स आपण कंप्लीट केलेले, ज्यामध्ये फर्स्ट क्वेश्चन काय होता बघा की दिलेले पेअर ऑफ अँगल्स जे तुम्हाला दिलेले आहेत तर त्यातली कुठली पेअर ही कोटर्मिनल अँगल्स आहे. बरोबर ना, आपल्याला तर माहित आहे कोटर्मिनल अँगल्स θ1 आणि θ2 हे दोन अँगल्स कोटर्मिनल अँगल्स कधी असणार आहेत, जेव्हा त्या दोन अँगलचा डिफरन्स हा काय असला पाहिजे, दॅट इज द इंटिग्रल मल्टिपल ऑफ 360 डिग्री. बरोबर ना, तरच ते दोन अँगल्स काय असतात, कोटर्मिनल अँगल्स असणार आहेत. बरोबर, आणि त्यानंतर मग आपण जो सेकंड क्वेश्चन बघितला होता त्यामध्ये तुम्हाला काय दिले होते बघा, काही अँगल्स दिलेले होते, काही त्यातले पॉझिटिव्ह होते, काही त्यातले निगेटिव्ह अँगल्स होते, आणि तुम्हाला त्या अँगल्सचा जो काय टर्मिनल रे असणार आहे तर तो टर्मिनल रे कोणत्या क्वाड्रंट मध्ये आहे हे तुम्हाला त्या ठिकाणी सांगायचं होतं. बरोबर ना, तर त्यातही आपण बघितलं, जर समजा त्या दिलेलं इनिशियल रे टू टर्मिनल रे हे रोटेशन जर अँटी क्लॉकवाईज असेल तर तो अँगल काय असणार आहे, पॉझिटिव्ह असणार आहे, आणि जर ते रोटेशन म्हणजे इनिशियल रे टू टर्मिनल रे जर क्लॉकवाईज असेल तर तो अँगल कसा असणार आहे, निगेटिव्ह. बरोबर ना, हे आपण सगळं बघितलेलं आहे. तर मग आज आपण काय करणार आहोत बघा, त्याच्या पुढचा नेक्स्ट पॉइंट आज आपल्याला बघायचा आहे, जो या टॉपिक मधला खूप महत्वाचा पॉइंट आहे, लक्षात घ्या. तर तो पॉइंट आहे मेजर्स ऑफ अँगल्स. म्हणजे तुम्हाला जर एखादा दिलेला अँगल असेल तो मेजर करायचा असेल तर तुम्हाला एकूण 2 सिस्टीम आहेत, लक्षात घ्या. म्हणजे 2 प्रकारे आपण अँगल काय करू शकतो, मेजर करू शकतोय. हे मी तुम्हाला मागच्या 2 लेक्चर्स मध्ये पण सांगताना सांगितलेलं आहे की आपण एखादा अँगल 30 डिग्री म्हणतोय, बरोबर ना, किंवा तो π/6 रेडियन म्हणतोय, 180 डिग्री म्हणतोय, किंवा पाय रेडियन असं म्हणतोय. म्हणजे हे 2 सिस्टीम्स आहेत आपल्याला अँगल मेजर करायच्या. तर कोणत्या कोणत्या 2 सिस्टीम्स आहेत बघा. द फर्स्ट सिस्टीम इज दॅट इज अ सेक्साडेसिमल सिस्टीम, किंवा त्यालाच आपण डिग्री मेजर असं म्हणतोय. अँड द सेकंड इज द सर्क्युलर सिस्टीम, दॅट इज अ रेडियन मेजर. बरोबर ना, मग याच्यावरचे प्रश्न तुम्हाला कसे विचारले जातात, तर यावरचे प्रश्न अगदी सोपे प्रश्न आहेत की तुम्हाला जर एखादं अँगल हा डिग्री मेजर मध्ये दिला असेल तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला काय करायचं, रेडियन मेजर मध्ये करायचं, किंवा एखादा अँगल जर रेडियन मेजर मध्ये दिला असेल तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला काय करायचं आहे, डिग्री मेजर मध्ये करायचं आहे. लक्षात घ्या, मग आपण ते रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन मेजर मध्ये बघणार. बरोबर ना, तर या 2 सिस्टीम्सनी आपण दिलेला अँगल काय करतोय, मेजर करतोय. तर मग आपण 1 बाय 1 या 2 सिस्टीम्स बघायचे. तर त्याचे फर्स्ट जे आहे दॅट इज अ सेक्साडेसिमल सिस्टीम, किंवा त्यालाच आपण काय म्हणतोय, डिग्री मेजर असं म्हणतोय. तर ते पहिला मेजर आपण बघूया. फर्स्ट दॅट इज अ डिग्री मेजर. डिग्री मेजर. आता हा डिग्री मेजर नेमकं काय आहे बघा, तर डिग्री मेजर मध्ये सगळ्यात महत्वाचं याचं जे युनिट आहे, युनिट ऑफ मेजरमेंट्स ऑफ अन अँगल इज अ डिग्री. बरोबर, आता मग एक म्हणजे 1 डिग्री, जसं आपण बघा ना कम्प्लीट रोटेशन, जर आपण एखादं इनिशियल रे टू टर्मिनल रे जर कम्प्लीट रोटेशन घेतलं तर आपण तो अँगल किती म्हणतोय, 360 डिग्री म्हणतोय. बरोबर, स्ट्रेट अँगल्स असतील तर त्या अँगलचं मेजर किती असणार आहे, 180 डिग्री म्हणतोय. बरोबर ना, तर बघा मग इथं काय झालेलं आहे, डिग्री हे काय आहे, दॅट इज अ युनिट ऑफ दॅट सिस्टीम टू मेजर द गिवन अँगल. बरोबर, मग आता हे डिग्री मेजर आपल्याला डिफाईन करायचं. मग 1 डिग्री आपण कसं डिफाईन करायचं, तर खूप सोपं आहे. लक्षात घ्या, तुम्हाला एक कम्प्लीट रोटेशन दिलेलं आहे, त्या कम्प्लीट रोटेशनचे तुम्ही काय करा, 360 इक्वल पार्ट्स करायचे तुम्हाला. बरोबर ना, आणि 360 इक्वल पार्ट्स मधला जो एक पार्ट आहे दॅट सिंगल पार्ट इज व्हॉट, 1 डिग्री. दॅट मीन्स 1/360th part of one complete rotation, 1/360th part of one complete rotation, one complete rotation is nothing but 1 degree. लक्षात घ्या, त्याला आपण काय म्हणतोय, 1 डिग्री म्हणतोय. म्हणजे तुम्ही जर समजा एका कम्प्लीट रोटेशनचे 360 इक्वल पार्ट्स केला तर त्यातला प्रत्येक पार्ट हा काय असणार आहे, 1 डिग्री असणार आहे. लक्षात घ्या, आणि आपण ते युनिट कसं लिहितो बघा, थीटा
डिग्री त्याच्या पॉवर मध्ये किंवा त्याच्या इंडेक्स मध्ये आपण स्मॉल 0 लिहितोय, दॅट इज द थीटा डिग्री असणार आहे. तर मग सर्वांना मला सांगा 1 डिग्री म्हणजे लक्षात आलं का बघा, 1 डिग्री म्हणजे 1/360th पार्ट ऑफ 1 कम्प्लीट रोटेशन. म्हणजे तुम्ही एक कम्प्लीट रोटेशन घेतलाय, त्याचे 360 इक्वल पार्ट्स केलाय, त्या 360 इक्वल पार्ट्स मधला प्रत्येक पार्ट म्हणजे काय असणार आहे, त्याचं 1 डिग्री असणार आहे, बरोबर ना. आता त्याबरोबर बघा मग जर तुम्ही डिग्रीचं आणखी त्याचं सिम्प्लिफिकेशन जर केलं, आता 1 डिग्री म्हणजे काय बघा, तर 1 डिग्रीचं बघा त्याचं कन्व्हर्जन आपल्याला मिनिट मध्ये करायचं आहे, बरोबर ना. आता ते कन्व्हर्जन कसं करणार बघा, जर तुम्ही एका डिग्रीचे 60 इक्वल पार्ट्स केलात, बरोबर, 1 डिग्री त्याचे जर तुम्ही 60 इक्वल पार्ट्स केला, 60 इक्वल पार्ट्स मध्ये जर त्याचं डिव्हिजन केलं तर त्यातला एक पार्ट म्हणजे तुमचा काय असणार आहे, 1 मिनिट असणार आहे. तर लक्षात घ्या, यावरून आपण असं म्हणू शकतोय 1 डिग्री इज इक्वल्स टू व्हॉट 60 मिनिट्स. 1 डिग्री इज इक्वल्स टू व्हॉट 60 मिनिट्स. आणि आपण ते डिनोट कसं करू शकतो बघा, 60 डॅश म्हणजे सिंगल डॅश, दॅट इज अ मिनिट. 60 मिनिट झालं. 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट. म्हणजे मग तुम्हाला हा जर मिनिट जर समजा तुम्हाला डिग्री मध्ये कन्वर्ट करायचा असेल, 1 मिनिट म्हणजेच काय बघा, तुम्ही जर समजा आता 1 डिग्री आहे, बरोबर ना, 1 डिग्रीचे तुम्ही काय केलं, 60 इक्वल पार्ट्स केला, तर त्यातला एक पार्ट म्हणजे काय असणार आहे, 1 मिनिट असणार आहे, बरोबर ना. मग 1 मिनिट म्हणजे तुम्ही असं लिहू शकता, 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 म्हणजे 60 पार्ट्स तुम्ही केलेले आहेत, एका डिग्रीचे 60 पार्ट केलेले आहेत, त्यातला एक पार्ट म्हणजेच काय असणार आहे, 1 मिनिट असणार आहे. म्हणजे 1/60th पार्ट ऑफ द 1 डिग्री इज नथिंग बट 1 मिनिट, बरोबर ना. आणि त्याबरोबर मग आता 1 मिनिट म्हणजेच काय, 1 मिनिटचे तुम्ही 60 इक्वल पार्ट्स केला तर त्यातला एक पार्ट म्हणजे काय असणार आहे, 1 सेकंड असणार आहे, लक्षात घ्या, बरोबर ना. तर मग इथं आपण 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंड्स आणि आपण ते डिनोट कसं करतोय बघा, 60 डबल डॅश, बरोबर ना. म्हणजे बघा तुम्हाला एकूण 1 डिग्री म्हणजेच तुम्ही काय म्हणू शकता, 1 कम्प्लीट रोटेशनचे तुम्ही जर 360 इक्वल पार्ट्स केला तर त्यातला प्रत्येक पार्ट म्हणजे काय असणार आहे, 1 डिग्री असणार आहे. तसंच 1 डिग्री इज इक्वल्स टू 60 मिनिट्स, 1 मिनिट इज इक्वल्स टू 60 सेकंड्स, बरोबर. तर हे रिलेशन्स लक्षात ठेवा, कारण याचा यूज तुम्हाला एक्झाम्पल सॉल्व्ह करताना करायचा आहे, बरोबर. तर सर्वांना डिग्री मेजर ही जी सिस्टीम आहे, ही सिस्टीम म्हणजे सेक्साडेसिमल सिस्टीम व्यवस्थित लक्षात आले का बघा. तर या सेक्साडेसिमल सिस्टीम मध्ये व्हॉट इज द युनिट ऑफ मेजरिंग द अँगल इज व्हॉट, दॅट इज अ डिग्री, बरोबर. म्हणजे तुम्ही या सिस्टीम मध्ये कुठलाही एखादा अँगल जर मेजर केला तर तो अँगल आपण कशामध्ये काउंट करतोय, डिग्री मध्ये आपण तो अँगल काउंट करतोय, बरोबर ना. तर हे रिलेशन्स व्यवस्थित लक्षात आले का बघा. आता जाऊया पुढच्या नेक्स्ट सिस्टीम कडे, दॅट इज अ रेडियन मेजर, बरोबर ना. म्हणजे ही काय सर्क्युलर सिस्टीम आहे, त्यालाच आपण काय म्हणतो, रेडियन मेजर. लक्षात घ्या, हेक्साडेसिमल सिस्टीम और डिग्री मेजर, सर्क्युलर सिस्टीम और रेडियन मेजर. तर आता जसं डिग्री मेजर मध्ये तुम्ही अँगल जो मेजर करताय त्याचं युनिट काय होतं, डिग्री होतं, त्याचप्रमाणे मग रेडियन मेजर मध्ये युनिट काय असणार आहे, व्हॉट इज द युनिट, दॅट इज अ रेडियन. युनिट बघा या सिस्टीम मध्ये अँगल मेजर करायचं युनिट दॅट इज अ रेडियन. आणि आपण थीटाच्या पॉवर मध्ये काय लिहितोय, सी, म्हणजेच काय, दिस इज अ थीटा रेडियन, लक्षात घ्या. म्हणजे आपण पाय रेडियन, π/2 रेडियन, 3π/2 रेडियन या पद्धतीने आपण काय करतोय, रेडियन मेजर रिप्रेझेंट करतोय, बरोबर. तर मग युनिट रेडियन आहे आणि आपण ते थीटा रेडियन, थीटा रेस टू सी च्या फॉर्म मध्ये डिनोट करतोय. तर ऍक्च्युअल मध्ये व्हॉट इज द डेफिनेशन ऑफ 1 रेडियन. आता 1 रेडियनची डेफिनेशन फार मजेशीर आहे, लक्षात घ्या. तुम्ही डिग्री 1 डिग्रीचं तुम्हाला मेजरमेंट म्हणजे 1 डिग्रीचं डेफिनेशन तुमच्या लक्षात आलेलं आहे. 1 डिग्री म्हणजेच काय बघा, तुम्ही एका कम्प्लीट रोटेशनचे समजा 360 इक्वल पार्ट्स केलं, बरोबर ना. तर त्या 360 इक्वल पार्ट्स मधला प्रत्येक पार्ट हा काय असणार आहे, 1 डिग्रीचा असणार आहे, लक्षात घ्या. आता मग तुम्ही जाऊया 1 रेडियन कडे, बरोबर ना. तर 1 रेडियन म्हणजेच काय बघा, इथं तुम्हाला एक सर्कल घ्यायचा आहे. सपोज दिस इज द सर्कल, हा सेंटर आहे.
मग इथं मी काय करतोय बघा, आर इज द रेडियस, बरोबर ना, आर ही रेडियस आहे आणि इथं ए बी दिस इज अ आर्क, ए बी ही आर्क आहे, बरोबर. आणि या आर्कनी या सेंटर बरोबर सबटेन केलेला जो अँगल आहे, लक्षात घ्या, तो अँगल 1 रेडियन कधी होईल, जेव्हा लेंथ ऑफ आर्क काय असणार आहे, आर इतकी असेल. म्हणजे लेंथ ऑफ आर्क इज इक्वल्स टू लेंथ, म्हणजे रेडियस जर असेल, त्या आर्कची जितकी लेंथ आहे तेवढीच त्या सर्कलची रेडियस असेल, तर लक्षात घ्या दॅट आर्क सबटेन 1 रेडियन अँगल ऍट द सेंटर. म्हणजे तो आर्क काय करतोय, सेंटरला 1 रेडियन इतका काय करतोय, अँगल करतोय. मग ही रेडियस समजा 2 असेल तर लेंथ ऑफ आर्क पण किती असली पाहिजे, 2 युनिट्स असली पाहिजे. समजा रेडियस 4 युनिट्स असेल तर लेंथ ऑफ आर्क पण किती असणार आहे, 4 युनिट असेल. म्हणजेच काय, लेंथ ऑफ आर्क इज इक्वल्स टू रेडियस ऑफ दॅट सर्कल, देन दॅट आर्क सबटेन अन अँगल ऑफ मेजर 1 रेडियन. म्हणजे हा जो आर्क आहे तो आर्क काय करतोय, सेंटरला 1 रेडियन इतका काय करतोय, अँगल सबटेन करतोय. दॅट इज द 1 रेडियन. लक्षात घ्या. म्हणजे या पद्धतीनं आपण रेडियन ही सिस्टीम जी आहे ती डिफाईन केलेली आहे. 1 रेडियन हा त्याचा अर्थ होतोय, बरोबर ना. आणि मग बघा याच्यामध्ये आपण काय करतोय, जनरली रेडियन जे युनिट आपण यूज करतोय त्यामध्ये पाय, पाय/2, 3π/2, 4π/2 असेल, π/6, π/3 हे अँगल्स आपण त्या ठिकाणी यूज करतोय, बरोबर. तर मला सांगा मग सर्वांना 1 रेडियन म्हणजे काय लक्षात आलं. 1 रेडियन याचा अर्थ काय, जितकी त्या सर्कलची रेडियस असेल तेवढ्याच लेंथची काय असली पाहिजे, आर्क असली पाहिजे. तर त्या सेम लेंथ, जेवढी रेडियस आहे तेवढ्याच लेंथची आर्क, त्या आर्कनी सेंटरला सबटेन केलेला जो अँगल आहे दॅट अँगल इज 1 रेडियन, बरोबर. तर बघा मग दिस इज द रेडियन मेजर. त्याच्यामध्ये आपलं युनिट काय आहे, अँगल मेजर करायचं रेडियन आहे. जसं डिग्री मेजर मध्ये डिग्री होतं तसं रेडियन मेजर मध्ये त्याचं युनिट काय आहे, रेडियन. आणि 1 रेडियन हा कन्सेप्ट सर्वांना लक्षात आला का बघा. आता मग आपल्याला काय करायचं आहे, जर रेडियन मेजर आणि डिग्री मेजर दोन्ही म्हणजे अँगल्स तुम्हाला दोन्ही फॉर्म मध्ये दिलेले असतील तर त्यांच्यामध्ये इंटर रिलेशन काय आहे ते आता आपल्याला बघायचं आहे. म्हणजेच इंटर रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन मेजर. आता रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन मेजर आपल्याला बघायचं आहे. तर आता काय रिलेशन असणार आहे बघा. समजा एखादा अँगल, आता आपल्याला माहिती आहे थीटा, आपण हे काय म्हणतोय, थीटा डिग्री असं म्हणतोय, बरोबर. थीटा डिग्री, बरोबर. आणि थीटाच्या पॉवर मध्ये जर सी असेल तर दॅट इज थीटा रेडियन. लक्षात घ्या. या पद्धतीनं आपण ते नोटेशन्स यूज करतोय. रेज टू 0 म्हणजे स्मॉल 0 असेल तर दॅट इज थीटा डिग्री झालं, आणि रेज टू सी असेल तर दॅट इज अ रेडियन, बरोबर. मग तुम्हाला जर डिग्री मध्ये एखादा अँगल दिलेला असेल तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला काय करायचं, रेडियन मध्ये करायचं. आता आपण रिलेशन बिटवीन डिग्री अँड रेडियन मेजर बघणार आहोत. आता रिलेशन म्हणजेच काय बघा, जर तुम्हाला एखादा अँगल डिग्री मध्ये दिला असेल, डिग्री मेजर मध्ये दिला असेल तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला रेडियन मेजर मध्ये करता आलं पाहिजे. किंवा एखादा अँगल जर तुम्हाला रेडियन मेजर मध्ये दिला असेल तर त्याचंही कन्व्हर्जन तुम्हाला डिग्री मेजर मध्ये करता आलं पाहिजे, बरोबर ना. म्हणजेच काय बघा, आपण थीटा डिग्री असं डिनोट करतोय, थीटा डिग्री म्हणतोय याला, बरोबर. आणि थीटा रेडियन या पद्धतीने डिनोट करतोय याला आपण थीटा रेडियन असं म्हणतोय. लक्षात घ्या. थीटा डिग्री आणि थीटा रेडियन. मग यांच्यामध्ये आपल्याला काय करायचं आहे, जर तुम्हाला एखादा अँगल डिग्री मध्ये दिला तर त्याचं कन्व्हर्जन रेडियन मेजर मध्ये पण करता आलं पाहिजे, किंवा रेडियनचं कन्व्हर्जन डिग्री मेजर मध्ये करता आलं पाहिजे. तर त्याचे 2 फॉर्म्युले आहेत आणि ते 2 फॉर्म्युले महत्वाचे आहेत आणि त्याच्यावरतीच आधारित आज आपण काही एक्झाम्पल्स बघणार आहोत. लक्षात घ्या. तर काय ते फॉर्म्युले आहेत, जर तुम्हाला थीटा डिग्री असेल आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला काय करायचं आहे, रेडियन मध्ये करायचं आहे. तसंच जर समजा थीटा रेडियन असेल तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला काय करायचं आहे, डिग्री मेजर मध्ये करायचं असेल तर काय फॉर्म्युले आहेत बघा. थीटा डिग्री टू रेडियन जर तुम्हाला कन्व्हर्जन करायचं असेल तर थीटा इंटू पाय डिवाइड बाय 180 रेडियन. म्हणजे तुम्ही जो दिलेला अँगल आहे त्या अँगलला तुम्ही काय करताय, π/180 न मल्टिप्लाय करताय आणि तुम्हाला मग ते कन्व्हर्जन कशामध्ये होणार आहे, रेडियन मध्ये कन्व्हर्जन होणार आहे, डिग्रीचं रेडियन मध्ये, बरोबर. आणि जर
तुम्हाला थिटा हा रॅडियन मध्ये दिलेला असेल आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला डिग्री मध्ये करायचं असेल तर त्याचा फॉर्म्युला काय बघा, थिटा इंटू 180 डिवाइड बाय काय असणार आहे, पाय. बरोबर, म्हणजे तुम्हाला थिटा हा रॅडियन मध्ये दिलेला असेल तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला काय करायचं, डिग्री मध्ये करायचं असेल तर तुम्ही सरळ काय करा, त्या थिटाला तुम्ही 180 बाय पाय न काय करताय, मल्टिप्लाय करताय आणि झालं. मग तो अँगल कशामध्ये कन्वर्ट होतोय, डिग्री मेजर मध्ये कन्वर्ट होतोय. बरोबर, तर हे दोन फॉर्म्युले खूप महत्वाचे आहेत बघा. जर तुम्हाला थिटा डिग्रीचं कन्वर्जन रॅडियन मध्ये करायचं असेल तर त्या अँगलला तुम्ही काय करा, पाय बाय 180 मल्टिप्लाय करा. तसंच जर तुम्हाला रॅडियनचं कन्वर्जन डिग्री मध्ये करायचं असेल तर तुम्ही त्या ठिकाणी काय करू शकताय, त्या थिटाला 180 बाय पाय न तुम्ही काय करा, मल्टिप्लाय करा. झालं, रॅडियनचं डिग्री मध्ये कन्वर्जन होईल आणि जर तुम्ही पाय बाय 180 न मल्टिप्लाय केला तर डिग्रीचं रॅडियन मध्ये कन्वर्जन होणार आहे. बरोबर, तर या पद्धतीनं तुम्हाला डिग्री टू रॅडियन आणि रॅडियन टू डिग्री हे कन्वर्जन लक्षात यायला पाहिजे. बरोबर, हे दोन फॉर्म्युले सर्वांना लक्षात आलेत का बघा, कारण याचाच यूज करून आपण एक्झाम्पल्स बघणार आहोत. आता एक्झाम्पल्स बघत असताना एक लक्षात घ्या, त्यामध्ये तुम्हाला मिनिट सेकंड्स हे पण कन्वर्जन त्या ठिकाणी करायचं, त्याचंही रूपांतर तुम्हाला डिग्री मेजर मध्ये करायचं आहे. बरोबर, तेही आपण एक्झाम्पल्स मध्ये बघूया. आपल्याला अगदी सोपे एक्झाम्पल्स आपण बघणार आहोत ज्याचं म्हणजे डिग्रीचं कन्वर्जन तुम्हाला रॅडियन मध्ये करायचं आहे आणि त्याबरोबर रॅडियनचं कन्वर्जन तुम्हाला डिग्री मध्ये करायचं आहे. तर पहिले एक्झाम्पल मी तर लिहितोय. फर्स्ट एक्झाम्पल आहे थिटा इज इक्वल्स टू समजा 30 डिग्री आहे. बरोबर ना, आता 30 डिग्री दिलाय आणि याचं कन्वर्जन तुम्हाला काय करायचं, रॅडियन मेजर मध्ये करायचं आहे. बरोबर, तर काय करूया बघा, मग थिटा इज इक्वल्स टू 30 डिग्री आहे. दिस इज द गिवन अँगल. नाउ वी वॉन्ट टू कन्वर्ट दिस अँगल इन रॅडियन मेजर. बरोबर, मग त्यासाठी काय करायचं बघा, वी नो, आपल्याला माहित आहे काय बघा, थिटा डिग्री इज इक्वल्स टू थिटा इंटू आपल्याला याचं कन्वर्जन कशामध्ये करायचं आहे, रॅडियन मध्ये. दॅट मीन्स पाय बाय 180 रॅडियन. लक्षात आलं का बघा, आणि म्हणून मग देअरफॉर 30 डिग्री जो दिलेला आहे तो मी कसं केला बघा, 30 इंटू पाय बाय 180 रॅडियन. बरोबर, आणि या ठिकाणी आता काय होणार आहे बघा, मग यस, 0 गेट कॅन्सल, 3 1 जार 3 6 जार. बरोबर ना, 3 6 जार 18 आणि म्हणून मग काय झालं बघा कन्वर्जन, दॅट मीन्स पाय बाय 6 रॅडियन. आणि देअरफॉर मग मी तर काय म्हणू शकतोय, 30 डिग्री इज इक्वल्स टू पाय बाय 6 रॅडियन. हे झालं डिग्रीचं कन्वर्जन रॅडियन मेजर मध्ये. बरोबर, आता तसं समजा मी दुसरं एक्झाम्पल घेतोय, थिटा इज इक्वल्स टू 45 डिग्री आहे. आता 45 डिग्री दिले तुम्हाला आणि याचं कन्वर्जन तुम्हाला काय करायचं आहे, रॅडियन मेजर मध्ये करायचं आहे. बरोबर, तर मग काय येणार बघा या ठिकाणी, यस, फॉर्म्युला तर तोच यूज करायचा आहे. तुम्ही डायरेक्ट जर यूज केला तरी चालेल. 45 डिग्री इज इक्वल्स टू 45 इंटू पाय बाय 180 रॅडियन. बरोबर, आणि मग इथं काय होतं बघा, यस, पाय बाय 45 ना जर तुम्ही 45चा टेबल जर बघितला तर 45 इंटू 4 किती येतं, 180 येतं, म्हणजेच किती ते पाय बाय 4 रॅडियन. म्हणून मग आपण काय म्हणू शकतो, देअरफॉर 45 डिग्री इज इक्वल्स टू व्हॉट, पाय बाय 4 रॅडियन. लक्षात आलं का बघा, आणि त्याबरोबर नंतर थर्ड एक्झाम्पल एक बघूया. समजा थिटा इज इक्वल्स टू 180 डिग्री दिलेलं आहे. बरोबर, थिटा जर समजा 180 डिग्री असेल तर खूप सोपं आहे. काय तर बघा, 180 डिग्री आपल्याला माहित आहे डिग्री टू रॅडियन कन्वर्जन करत असताना आपण पाय बाय 180 ने मल्टिप्लाय करतोय. त्यामुळं 180 इंटू पाय डिवाइड बाय 180 रॅडियन. So this 180 get cancelled. So 180 degree is equals to pi radian. बरोबर, आता समजा असंच आपण एक दुसरा एक अँगल बघूया. फोर्थ, थिटा इज इक्वल्स टू समजा मी असं घेतो, दॅट इज 300 डिग्री. आता 300 डिग्रीचं कन्वर्जन मला काय करायचं आहे, रॅडियन मध्ये करायचं असेल तर काय करेन बघा मी, यस, सो सिंपल, 300 डिग्री म्हणजे 300 इंटू काय करा, पाय डिवाइड बाय 180 रॅडियन. बरोबर ना, आणि मग इथं आता काय काय होणार आहे बघा, 0 गेट कॅन्सल. बरोबर ना, आणि तुम्ही 6 ने डिवाइड करू शकताय. 6 5 जार आणि 6 3 जार 80. बरोबर ना, 6 5 जार 30. म्हणजे मग काय झालं ते, दॅट मीन्स 5 पाय डिवाइड बाय 3 रॅडियन. तर बघा इथं जे आपण एक्झाम्पल्स बघितलेले आहेत त्या 4 एक्झाम्पल्स मध्ये
डिग्रीचं कन्व्हर्जन आपण काय केलेलं आहे, रॅडियन मेजर मध्ये केलेलं आहे, बरोबर. मग डिग्री टू रॅडियन कन्व्हर्ट करत असताना डिग्री मधला जो तुम्हाला अँगल दिलेला आहे त्या अँगलला सरळ तुम्ही काय करायचं, पाय बाय 180 मल्टिप्लाय करायचं. आता यात काही जणांना असा प्रश्न पडला असेल की सर एखादा अँगल निगेटिव्ह असेल तर काही अडचण नाहीये. जर तो अँगल निगेटिव्ह असेल तर त्याचं कन्व्हर्ट होऊन येणारा रॅडियन मेजर मधला अँगल तो सुद्धा कसा असणार आहे, निगेटिव्हच असणार आहे. कारण अँगल निगेटिव्ह का असणार आहे, अँगल निगेटिव्ह त्याच्या डायरेक्शन मुळे आहे, लक्षात घ्या. कारण इनिशियल टू टर्मिनल हे जे रोटेशन आहे ते रोटेशन त्याचं क्लॉकवाईज असेल तर तो अँगल डिग्री मेजर मध्ये असू देत किंवा रॅडियन मेजर मध्ये असू देत, येणार त्याचं साइन काय येणार आहे, मायनसच येणार आहे. त्यामुळं निगेटिव्ह अँगल असेल, जर डिग्री मेजर मधला अँगल निगेटिव्ह असेल तर रॅडियन मेजर मध्ये सुद्धा तो अँगल निगेटिव्हच येतो. आणि जर डिग्री मेजर मध्ये पॉझिटिव्ह अँगल असेल तर रॅडियन मेजर मध्ये तो अँगल काय येतो, पॉझिटिव्ह येतो, लक्षात घ्या. तर आता सर्वांना डिग्री टू रॅडियन लक्षात आलेलं आहे. आता मग याच पद्धतीनं मी पुढचे एक्झाम्पल घेतो ज्यामध्ये आपण रॅडियन टू डिग्री कन्वर्ट करूया. तर बघा एक एक्झाम्पल घेतो या ठिकाणी, 5th एक्झाम्पल म्हणूया आपण या ठिकाणी. समजा थीटा इज इक्वल्स टू 3π/4 घेतो. समजा थीटा इज इक्वल्स टू काय, 3π/4 रॅडियन आहे आणि याचं कन्व्हर्जन आपल्याला काय करायचं आहे, डिग्री मेजर मध्ये करायचं आहे. तर बघा ना, मग हा रॅडियन तुम्हाला दिलाय आणि याचं कन्व्हर्जन तुम्हाला डिग्री मध्ये करायचं आहे. तर मग आपल्याला माहित आहे वी नो, आपल्याला माहित आहे थीटा रॅडियन इज इक्वल्स टू, नाउ वी वांट टू कन्वर्ट दिस अँगल इन डिग्री, सो मल्टिप्लाय दिस अँगल बाय व्हॉट, येस आपण याला कशाने मल्टिप्लाय करतो बघा, 180 डिवाइड बाय पाय, दॅट मीन्स डिग्री. लक्षात आलं का बघा, म्हणजे तुम्हाला इथं रॅडियन मेजर दिलाय आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला डिग्री मेजर मध्ये करायचं आहे. तर बघा मग इथं व्हॅल्यूज ठेवूया, 3π/4 रॅडियन इज इक्वल्स टू किती येणार आहे बघा, 3π डिवाइड बाय 4 इंटू 180 डिवाइड बाय पाय डिग्री. लक्षात. आणि या ठिकाणी काय होतं बघा, येस दिस पाय गेट कॅन्सल. आता मग इथं आपण 4 न 180 ला डिवाइड करूया, म्हणजेच राहिलं काय बघा इथं 3/4 इंटू, आता 180 जे आहे ते आपण 45 इंटू 4 लिहू शकतोय ना, म्हणजे कम्प्लीटच्या पॉवर मध्ये काय असणार आहे, दॅट्स अ डिग्री, बरोबर ना. 45 4 जरा किती येतं, 180 येतं. आणि मग या ठिकाणी this 4 cancel with this 4 and what remains now 3 into 45. तर बघा मग 45 into 3 जर केला तर ते किती येणार आहे, दॅट इज 135 डिग्री. 45 3 जर किती येतं 135, त्यामुळं 3π/4 रॅडियन म्हणजेच किती असणार आहे, 135 डिग्री असणार आहे. लक्षात घ्या, म्हणजे 3π/4 रॅडियनची व्हॅल्यू डिग्री मध्ये किती येते, 135 डिग्री येणार आहे, बरोबर. आता हे जसं एक्झाम्पल बघितलं त्याच पद्धतीनं आपण आणखी पुढचं एक्झाम्पल बघूया. 6th एक्झाम्पल म्हणतो मी. जर समजा थीटा इज इक्वल्स टू 7π/2 दिलेलं असेल, 7π/2 रॅडियन, आणि याचं कन्व्हर्जन तुम्हाला काय करायचं आहे, डिग्री मेजर मध्ये करायचं आहे. तर बघा आता मग तुम्ही तर डायरेक्टच लिहू शकताय 7π/2 रॅडियन इज इक्वल्स टू काय करायला बघा, 7π डिवाइड बाय 2 इंटू 180 बाय पाय डिग्री. लक्षात आलं का बघा. आणि या ठिकाणी झालं काय बघा, दिस पाय कॅन्सल विथ दिस पाय, बरोबर. नंतर 2 1 जा 290 जा 180, बरोबर ना. आणि मग 7π/2 रॅडियन इज इक्वल्स टू 7 इंटू 90 डिग्री, 7 इंटू 90 डिग्री म्हणजेच किती येतं बघा, 9 7 जा, यस 9 7 जा किती येतं बघा, 63, म्हणजे दिस इज 630 डिग्री येणार आहे. ही कशाची व्हॅल्यू आली, 7π/2 ची, बरोबर ना. तर मग हे याच्यावरून तुम्हाला हे लक्षात आलं असेल, जर समजा अँगल डिग्री मध्ये दिला असेल तर त्याचं कन्व्हर्जन आपण काय करतोय, रॅडियन मेजर मध्ये करू शकतोय, किंवा एखादा अँगल जर रॅडियन मेजर मध्ये दिला असेल तर त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला डिग्री मेजर मध्ये करता आलं पाहिजे. तर बघा व्यवस्थित हे फॉर्म्युले आणि हे एक्झाम्पल्स लक्षात आलेत का बघा सर्वांना. आता याच पद्धतीचे काही एक्झाम्पल्स मी तुम्हाला काय करतो, होमवर्कला देतोय. एक 10 एक्झाम्पल्स देणार आहे होमवर्कला, तर ते 10 एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करायचे आहेत. सोपे एक्झाम्पल्स असणार आहेत, बरोबर. आता मग पुढच्या लेक्चरला काय करूया, त्याच्या पुढचे एक्झाम्पल्स बघूया ज्याच्यामध्ये मिनिट्स आणि सेकंड्स पण असणार आहे.
बरोबर ना. तर बघा मी इथं 10 एक्झाम्पल्स देतोय. 10 एक्झाम्पल्स तुम्ही सगळ्यांनी सोडवायचे आहेत. त्यातली 5 एक्झाम्पल्स डिग्री टू रेडियन असणार आहेत आणि उरलेली 5 एक्झाम्पल्स रेडियन टू डिग्री कन्व्हर्जनची असणार आहे. बरोबर. तर 10 एक्झाम्पल्स मी देतो तुम्हाला. इथं मी तुम्हाला 2 क्वेश्चन्स दिलेले आहेत. पहिला क्वेश्चन आहे कन्वर्ट फॉलोइंग अँगल्स इनटू रेडियन. म्हणजे तुम्हाला इथं डिग्री मेजर मध्ये अँगल्स दिलेले आहेत आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला काय करायचं आहे, रेडियन मेजर मध्ये करायचं आहे. तर लक्षात घ्या या ठिकाणी तुम्ही फॉर्म्युला कुठला यूज करणार आहे, थीटा डिग्री इज इक्वल्स टू थीटा इंटू पाय बाय 180 रेडियन. यूज दिस फॉर्म्युला टू कन्वर्ट ऑल दीज डिग्री मेजर्स इनटू रेडियन. बरोबर ना. आणि सेकंड जे तुम्हाला इथं 5 एक्झाम्पल्स दिलेले आहेत तिथं तुम्हाला काय करायचं आहे, कन्वर्ट फॉलोइंग अँगल्स इनटू डिग्री. म्हणजे तुम्हाला या ठिकाणी काय केलेलं बघा, रेडियन मेजर दिलेलं आहे, अँगल्स इन रेडियन मेजर दिलेले आहे आणि त्याचं कन्व्हर्जन तुम्हाला काय करायचं आहे, डिग्री मेजर मध्ये करायचं आहे. तर बघा मग या ठिकाणी तुम्हाला फॉर्म्युला कुठला यूज करायचा आहे, थीटा रेडियन इज इक्वल्स टू एस थीटा इंटू 180 डिवाइड बाय पाय डिग्री. लक्षात घ्या या फॉर्म्युल्याचा यूज करा आणि ही 5 एक्झाम्पल सॉल्व्ह करायचे आहेत. लक्षात घ्या दोन्ही फॉर्म्युले तुमच्या डोळ्यासमोर आहेत, डिग्री टू रेडियन, रेडियन टू डिग्री. याचा यूज करून ही 10 एक्झाम्पल्स तुम्ही सॉल्व्ह करा. नेक्स्ट लेक्चरला आपण याच्या पुढचे एक्झाम्पल्स ज्याच्यामध्ये मिनिट सेकंडचा यूज आहे त्याचंही सिम्प्लिफिकेशन आपण बघणार आहोत. त्याबरोबर आपल्याला आवर हँड्स म्हणजे घड्याळ जो आहे, घड्याळमध्ये जे काटे आहेत, आवर हँड असेल, मिनिट हँड असेल, सेकंड हँड असेल, तर त्यांच्यामधले अँगल्स त्याच्याशी रिलेटेड एक्झाम्पल्स आणि त्याबरोबर एन पॉलिगॉन जे असणार आहेत त्यांचे रिलेशन्स, त्यांचे अँगल्स आपल्याला डिग्री टू रेडियन, रेडियन टू डिग्री आपल्याला कन्वर्ट करायचे. चालतं. नेक्स्ट लेक्चरला आपण बघूया हे सगळे पॉइंट्स.